students, welcome to Sanjay Surve Maths Academy YouTube channel. In this video today we are going to cover the 2 points from the quadratic equation. The name of these 2 points are how to find the quadratic equation when the roots are given, and the second point is the relation between the roots of the quadratic equation. So let us start. आतापर्यंत आपण अशा प्रकारची एक्झाम्पल सॉल्व केलेली आहे. x² + 7x + 10 = 0 बाय द फॅक्टरायझेशन मेथड, किंवा त्या ठिकाणी बाय द फॉर्म्युला मेथड और बाय द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. हे इक्वेशन कसे सॉल्व करतात किंवा मेथड्स ऑफ सॉल्विंग द क्वाड्रॅटिक इक्वेशन याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत. ते व्हिडिओ या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी प्रॉब्लेम सेट 2.1, 2.2, 2.3, 2.4 त्या पद्धतीने पाहू शकता. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला रूट्स आलेले आहेत आपले. आफ्टर सॉल्विंग दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन वी गेट हियर x -5 and x -2 means alpha -5 and beta -2. These are the two roots of the given quadratic equation. म्हणजे आपल्याला आता इक्वेशन आपण सॉल्व केलेलं आहे आता अशा प्रकारचं. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला रूट्स दिलेले आहेत आणि या रूट्स वरून आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे रूट्स दिलेले असतील. या ठिकाणी these roots are given and we have to form the required quadratic equation. की हे रूट्स जे आहेत हे कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आहेत ते इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे या व्हिडिओमध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा पॉइंट लर्न करायचा आहे की हाऊ टू गेट दी quadratic equation if the roots of the quadratic equation are given. Here suppose that alpha and beta are the roots. If alpha and beta are the roots of the given quadratic equation, are the roots of the given quadratic equation of the quadratic equation ax² plus bx plus c is equal to 0 in variable x. In variable x या ठिकाणी अल्फा आणि बीटा हे या ठिकाणी रूट्स आहेत कुठल्या इक्वेशनचे, तर ax² plus bx plus c is equal to 0. हियर व्हेरिएबल इज x. मग आता असं जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे ठिकाणी, तर x is equal to अल्फा. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी जसे आपण काढलेली आहे -5 त्याप्रमाणे, and we get here x is equal to beta. Alpha and beta are the roots, hence the value of the x are alpha and beta. अशा प्रकारे आता भेटेल आपल्याला. आता याच्यावरून आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, hence we can write here x minus alpha is equal to 0. याला ट्रान्सपोज जर या ठिकाणी केलं तर हा निगेटिव्ह अल्फा होईल, and here x minus beta is equal to 0 होईल या ठिकाणी. म्हणजे x minus alpha ची व्हॅल्यू 0 आली आणि x मायनस बीटा ची व्हॅल्यू सुद्धा या ठिकाणी 0 आलेली आहे. आता यांचा जर आपण प्रॉडक्ट घेतला x मायनस अल्फा मल्टीप्लाइड बाय x मायनस बीटा, तर ऑब्वियसली याची व्हॅल्यू 0 आहे, याची सुद्धा व्हॅल्यू 0 आहे. 0 × 0 इज इक्वल टू 0 होईल त्या ठिकाणी. आता या ठिकाणी हे इक्वेशन या ठिकाणी आता हे दोन ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचे आहेत. सॉल्व द ब्रॅकेट. आता हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करताना x ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. सेकंड ब्रॅकेटला x मल्टिप्लाइड बाय x मायनस बीटा मायनस अल्फा ने याला आपण आता सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो अल्फा x मायनस बीटा इज इक्वल टू 0. सॉल्व द ब्रॅकेट. मल्टिप्लाय दिस x² मायनस बीटा x मायनस अल्फा x. दिस मायनस and this minus becomes plus अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आता आपण सॉल्व केलेला आहे. आता ह्या ज्या दोन टर्म्स आहेत ह्या लाईक टर्म्स या ठिकाणी आहेत. आता थोडंसं त्याला रिअरेंज करू आपण. x² मायनस अल्फा x मायनस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा असं आपण या ठिकाणी घेऊया. थोडंसं रिअरेंज केलं या ठिकाणी. आता x हा कॉमन घेतील आपल्याला. लाईक टर्म्स या ठिकाणी आहेत, ह्या लाईक टर्म्स असल्यामुळे या ठिकाणी x² मायनस या ठिकाणी आता ब्रॅकेट मध्ये मी अल्फा आणि साइन आपण निगेटिव्ह कॉमन घेतलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये येणार आहे प्लस बीटा आणि हा x कॉमन घेतलेला आहे. काय केलेलं आहे या ठिकाणी बघा, निगेटिव्ह साइन कॉमन घेतलेला आहे आणि हा x इकडे कॉमन घेतलेला आहे इथून, बरोबर. मग आता ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे x प्लस बीटा इंटू x, आणि हे जी थर्ड टर्म आहे ती आपण ऍज इट इज घेतली अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी बघा
की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या जर व्हॅल्यू आपल्याला माहिती असतील, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे रूट्स दिलेले आहेत त्या रूटची आपल्याला ऍडिशन माहिती असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन माहिती असेल, तर वी कॅन form the given equation, we can form the required equation from the given roots. म्हणजे रूट्स तुम्हाला जर दिले असतील तर मग आता आपल्याला हा फॉर्म्युला वापरून, म्हणजे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल, या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला यूज करून या ठिकाणी we can find the required quadratic equation. हा फॉर्म्युला म्हणून आपण या ठिकाणी लर्न करायचा आहे. नाउ let us take the example from the practice set 2.5. The example is like this. Example number 4. Form the quadratic equation if the roots are. The first example is the roots are given. Roots are given 0 and 4 are the roots. म्हणजे असं एक इक्वेशन तुम्हाला दिले, असं एक रूट दिलेले आहे की असं रूट दिलेले आहे 0 and 4. आपल्याला 0 and 4 रूट असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे, तयार करायचं आहे. आता वन बाय वन आपण स्टेप घेऊया की याला आपण या म्हणूया की लेट अल्फा इज इक्वल टू 0 अँड बीटा इज इक्वल टू 4. एक जे रूट आहे त्याला आपण अल्फा म्हणायचं आहे, दुसरं जे रूट असेल त्याला आपण बीटा असं म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये ऑर्डर चेंज केली तरी काही फरक पडत नाही, क्रम कुठला असू द्या त्या ठिकाणी. आता आपल्याला या ठिकाणी रिक्वायर्ड फॉर्म्युला मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, तर याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहिजे असतात. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असते आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असते. तर मग आता आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढूया. नाऊ अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पहिल्यांदा काढूया. अल्फा प्लस बीटा आपल्याला पाहिजे या ठिकाणी, म्हणून आपण अल्फा प्लस बीटाची पुट द व्हॅल्यू ऑफ अल्फा 0 प्लस 4. द व्हॅल्यू ऑफ बीटा इज 4 इज इक्वल टू 4. नाउ फाइंड द प्रोडक्ट ऑफ दिस टू रूट अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाचा या ठिकाणी प्रोडक्ट घेऊया. 0 इंटू 4. 0 इंटू 4 इज 0. नाउ द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, हेन्स द रिक्वायर्ड जे आपल्याला विचारलेलं आहे ते त्याला म्हणतो आपण रिक्वायर्ड. द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन is like this. x square minus in bracket alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. अशा प्रकारचं इक्वेशन असणार आहे ते. आता याच्यामध्ये आपण फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 4 या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे आणि अल्फा इंटू बीटाची जी व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढलेली आहे ती या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची आहे. x स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4. x ॲज इट इज घ्यायचा मल्टिप्लिकेशनला प्लस द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 is equal to 0. And then finally write down this equation in the simplified form. So x square minus 4x, omit this 0 आपण नाही लिहिलं तरी सुद्धा चालतो, is equal to 0. This is the required quadratic equation. 0 and 4 जर तुम्हाला रूट दिले असतील तर त्याच्यावरून आपण या ठिकाणी इक्वेशन तयार केलेलं आहे. x square minus 4x is equal to 0. This is the required equation. The second example is the roots are 3 and negative 10. These are the roots. अशा प्रकारचं सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. So let us consider alpha is equal to 3 and beta is equal to negative 10. Let us find the value of alpha plus beta, that is 3 plus in bracket minus 10. दोन्ही संख्या ज्या आहेत त्यांची चिन्ह वेगवेगळी आहे आणि ज्या वेळी चिन्ह वेगळी असतात तेव्हा त्यांची वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो. या ठिकाणी याचं जे सिम्प्लिफाईड आहे ते येणार आहे निगेटिव्ह 7. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा 3 इंटू निगेटिव्ह 10 इज इक्वल टू या दोघांचा प्रॉडक्ट, एक नंबर निगेटिव्ह आहे त्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह येणार आहे, निगेटिव्ह 30. Hence the required quadratic equation. Now the required quadratic equation is x square minus in bracket alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0.
हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण लक्षामध्ये ठेवायचा आहे की एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवून तो लिहायचा आहे. कसा तयार झालेला आहे ते तुम्हाला सांगितलंय मी, त्याची काही गरज नाही, फक्त आता आपण फायनल याचं जे आहे ते लिहूया या ठिकाणी. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा एक्स स्क्वेअर minus in bracket the value of alpha plus beta is negative 7x as it is plus the value of alpha into beta is a negative 30 is equal to 0. निगेटिव्ह जर असेल तर त्याला ब्रॅकेट मध्ये आपण या ठिकाणी लिहायचं आहे. इथं हा निगेटिव्ह असल्यामुळे ब्रॅकेट मध्ये लिहिलेला आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू होते या ठिकाणी, म्हणून आपण डायरेक्टली या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता त्याला थोडं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करूया. दिस निगेटिव्ह अँड निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह x square plus 7x. Now this positive multiplied by negative will be negative 30 is equal to 0. This is the required quadratic equation. This is the required quadratic equation. The third example is 1 upon 2 and the second root is minus 1 upon 2. आता थोडं फ्रॅक्शनल त्यांनी दिलेलं आहे. दोन एक्झाम्पल मध्ये सिंपल इंटिजर्स होते, या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शनल दिलेले आहेत. आता आपली जी प्रोसेस आहे, आपली जी काही सोल्युशन फाइंड आउट करण्याची प्रोसेस आहे ती या ठिकाणी चेंज करायची नाही. अल्फा इज इक्वल टू हाफ अँड बीटा इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2 याप्रमाणे घ्यायचं आहे. आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. अल्फा प्लस बीटा, सो पुट हियर व्हॅल्यू ऑफ अल्फा 1 प्लस 2 प्लस the value of beta is a negative 1 upon 2. Okay, negative 1 upon 2. Simplify this, we get here like this is equal to half. आता हा ब्रॅकेट आपण जर सॉल्व केला तर या ठिकाणी येणार negative 1 upon 2 means 1 upon 2 minus 1 upon 2 will be 0. त्याची व्हॅल्यू 0 आली आहे. सिम्प्लिफाय करायचं त्या ठिकाणी. अल्फा इंटू बीटा, नाउ द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा 1 upon 2 multiplied by minus 1 upon 2. दोन नंबर्स पैकी एक नंबर निगेटिव्ह आहे, त्यामुळे प्रॉडक्ट निगेटिव्ह येणार आहे. या ठिकाणी 1 1 जा 1 निगेटिव्ह या ठिकाणी असणार आहे, निगेटिव्ह मायनस म्हणून आपण त्याला मायनस 1 upon 2 2 जा 4 मायनस 1 upon 4 ही व्हॅल्यू आलेली आहे. Hence the required quadratic equation is x square minus in bracket alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. Now substitute the value of alpha plus beta and alpha into beta and simplify it. X square minus in bracket the value of alpha plus beta is equal to 0, so put the value as a 0x plus in bracket alpha into beta is minus 1 upon 4, so put in bracket minus 1 upon 4 is equal to 0. And finally we get here eliminate this term, omit this term, this is not required, काही गरज नाही. आता 0 ने मल्टिप्लाय म्हणजे त्या ठिकाणी निघून जाईल ती x स्क्वेअर मायनस या ठिकाणी आता x स्क्वेअर या ठिकाणी घेतलेला आहे आपण x स्क्वेअर. आता ही टर्म जी आहे आपली कंप्लीटली आता आपण या ठिकाणी लिहित नाहीये, ती ओमिट करतोय. आणि हा प्लस आहे आणि हा आतमध्ये निगेटिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह विल बी निगेटिव्ह 1 upon 4 is equal to 0. This is the required quadratic equation. The fourth example from this problem set 2.5 and the example number 4 is like this. 2 minus root 5 and 2 plus root 5, these are the roots given and we have to form the quadratic equation. आता या ठिकाणी हे जे रूट्स आहेत हे बघा तुम्ही कशा पद्धतीने आहे. तर यांना म्हणतो आपण एक कॉन्जुगेट पेअर ऑफ इच अदर. इयत्ता 9वी मध्ये अभ्यास केलेला असेल आपण कॉन्जुगेट पेअर ऑफ. तर या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू 2 मायनस अंडर रूट ऑफ 5 अँड बीटा इज इक्वल टू 2 प्लस अंडर रूट ऑफ 5 अशा पद्धतीने आता आपण घेणार आहोत.
अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण काढूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस अंडर रूट ऑफ 5 प्लस द व्हॅल्यू ऑफ बीटा इज 2 प्लस अंडर रूट ऑफ 5. ह्या व्हॅल्यूज ठेवल्या या ठिकाणी अल्फा प्लस बीटा अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या. सिम्प्लिफाय करायचं या ठिकाणी. त्या ठिकाणी आता हा जो निगेटिव्ह रूट 5 आहे आणि हा पॉझिटिव्ह रूट 5 आहे त्या ठिकाणी हा अशा पद्धतीने 0 होईल. आणि इथं 2 प्लस 2 आहे. 2 प्लस 2 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 4. निगेटिव्ह रूट 5 अँड पॉझिटिव्ह रूट 5 बिकम्स 0. आणि मग रिमेनिंग जे असणार आहे 2 प्लस 2 त्या ठिकाणी येणार आहे 4. नाउ द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 minus under root of 5 in the first bracket and in the second bracket 2 plus under root of 5. हा प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. ऑब्झर्व करा या ठिकाणी a मायनस b आहे आणि या ठिकाणी a प्लस b आहे. एका ब्रॅकेट मध्ये a मायनस b असेल आणि दुसऱ्यामध्ये मीन्स a प्लस बी अँड a मायनस बी असं असेल तर त्या ठिकाणी त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट येणार आहे या ठिकाणी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. A means 2 bracket square minus under root of 5 bracket square. You can write here because, write like this, because here a square minus b square is equal to a plus b and in second bracket a minus b. You can give the reason, proper reason how this term is arise here. कशा पद्धतीने येते आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. is equal to 4 minus the square of this root 5 is a 5, so that will be 4 minus 5. 4 minus 5 will be minus 1. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 4 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी आली आहे निगेटिव्ह 1. नाउ हेन्स द रिक्वायर्ड इक्वेशन म्हणजे तो फॉर्म्युला थोडक्यामध्ये रिक्वायर्ड इक्वेशन मीन्स अ फॉर्म्युला. द रिक्वायर्ड इक्वेशन इज x स्क्वेअर मायनस in bracket alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. हा फॉर्म्युला म्हणून या ठिकाणी आपण ट्रीट करायचा आहे ऍज अ फॉर्म्युला. सबस्टिट्यूट व्हॅल्यू x स्क्वेअर मायनस alpha plus beta is 4, so we put directly 4 and write down x here, plus the value of alpha into beta is negative 1, so put it is in a bracket is equal to 0, and then finally write down the simplified form of this equation. The simplified form is like this, hence x square minus 4x minus 1 is the required quadratic equation. अशा प्रकारे आपल्याला रूट्स जर दिले असतील तर या रूट्स वरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करतो. असे जे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये होते 2.5 च्या प्रॅक्टिस सेट मध्ये होते ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. The next point is a relation between the roots and the coefficient of quadratic equation. की त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जे रूट्स आहेत आणि कोएफिशियंट्स आहेत त्याच्यामधला या ठिकाणचं रिलेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अशा प्रकारचं जे इक्वेशन आहे त्याची जे रूट्स आहेत ते रूट्स या ठिकाणी असतात अल्फा अँड बीटा. अल्फा अँड बीटा आर द रूट्स. अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचे रूट्स आहेत. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या इक्वेशनचे अल्फा अँड बीटा आर द रूट्स आहेत. आता आपण फॉर्म्युला मेथडने जेव्हा सॉल्व केलं या ठिकाणी फॉर्म्युला मेथडने तेव्हा अल्फा या ठिकाणी आपण काय घेतला होता मायनस बी प्लस और प्लस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a and the value of the beta is equal to minus b minus under root of b square minus 4ac divided by 2a. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला मेथड मध्ये अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू या ठिकाणी घेतलेल्या होत्या. अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू अशा प्रकारे घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यामधलं आता आपल्याला रिलेशन बघायचं आहे की a b c आर कॉल्ड ॲज द कोएफिशियंट्स. a b c are called as the coefficients
and these alpha and beta are called as the root of the quadratic equation. अल्फा प्लस बीटा यांची जर आपण बेरीज घेतली या ठिकाणी अल्फा प्लस बीटा, आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स जर केले अल्फा प्लस बीटा यांच्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी घेतल्या, अल्फा प्लस बीटा थोडा शॉर्टकट मध्ये मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. या ठिकाणी अल्फा प्लस बीटा या ठिकाणी घेतला तर एलसीएम या ठिकाणी येणार आहे 2, बरोबर आहे. अल्फा प्लस बीटा अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी घेतले अल्फा प्लस बीटा तर एलसीएम या ठिकाणी किती येणार आहे, तर एलसीएम आला 2 आणि या ठिकाणी आपण हा प्रॉडक्ट घेणार आहे. इथं हे निगेटिव्ह साइन आहे आणि हे पॉझिटिव्ह साइन आहे, म्हणजे या ठिकाणी यांचं इलिमिनेशन या ठिकाणी होईल आणि या ठिकाणी निगेटिव्ह बी आणि हा निगेटिव्ह बी अशा पद्धतीने निगेटिव्ह 2b या ठिकाणी राहील आणि हा निगेटिव्ह सॉरी आणि हा 2 आणि हा 2 जर याच्याची कॅन्सल झाला तर या ठिकाणी राहणार आहे -b/a. म्हणजे या ठिकाणी अल्फा प्लस बीटा या दोघांची जी काही ऍडिशन आहे ती कशा बरोबर असणार आहे, तर -b/a. आपल्याला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे फक्त की अल्फा प्लस बीटाची आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल या ठिकाणी, तर या b चा म्हणजे हा जो कोएफिशियंट आहे b निगेटिव्ह b घ्यायचा आहे आणि डिवाइडेड बाय हा कोएफिशियंट a घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळेल. हे कशा पद्धतीने आलेलं आहे हे आता आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट बुक्स मध्ये दिलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे, फक्त शॉर्टकट मध्ये मी त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल, अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटा या ठिकाणी जर मी घेतला तर अल्फा इंटू बीटा म्हणजे हा जो आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. या ठिकाणी अल्फा इंटू हा बीटा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. आता या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर मध्ये बघूया मल्टिप्लिकेशनला काय येईल, तर 2a इंटू 2a बिकम्स 4a स्क्वेअर असा येणार आहे. तो टेक्स्ट बुक मध्ये सगळ्या डिटेल्स मध्ये दिलेला आहे, मी फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय. 2a मल्टिप्लाइड बाय 2a 4a स्क्वेअर आपल्याला मिळेल. आणि या ठिकाणी आता मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करतो आहे, या मल्टिप्लिकेशन करत असताना या ठिकाणी a प्लस b आहे एका ब्रॅकेट मध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे a मायनस b. म्हणजे या टर्मला आपण a म्हटलं, या टर्मला b म्हटलं. या ठिकाणी ही फर्स्ट टर्म आहे a आणि सेकंड टर्म आहे b, तर याचा प्रॉडक्ट जो आहे त्या ठिकाणी होतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे, हा तर निगेटिव्ह b चा स्क्वेअर होणार आहे मायनस या ठिकाणी हा जो होल ब्रॅकेट आहे त्याचा या ठिकाणी स्क्वेअर होणार आहे. या ठिकाणी पूर्णपणे b स्क्वेअर मायनस 4ac ब्रॅकेट स्क्वेअर. थोडं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे. हा b स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, आता याचा स्क्वेअर म्हटल्यानंतर हा पॉझिटिव्ह b स्क्वेअर झाला, हा मायनस आता याचा स्क्वेअर आहे होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे या ठिकाणी, म्हणजे काय येणार आहे b स्क्वेअर मायनस 4ac अशा पद्धतीने येईल या ठिकाणी स्क्वेअरिंग केल्यानंतर. म्हणजे हा स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल, हा b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा कॅन्सल या ठिकाणी 4a स्क्वेअर ॲज इट इज आपण घेऊया. आता हा b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर होईल कॅन्सल आणि हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह असल्यामुळे तो पॉझिटिव्ह होईल, म्हणजे 4ac डिवाइडेड बाय 4a स्क्वेअर. त्यातला हा 4 होईल कॅन्सल आणि हा इथला एक a आणि याच्यातला हा a कॅन्सल होईल, म्हणजे काय शिल्लक राहणार या ठिकाणी c/a. म्हणजे आता आपल्याला रिलेशन काय भेटलेलं आहे, तर रिलेशन भेटलेलं आहे c/a. सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपण लक्षामध्ये ठेवूया c/a. ह्या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लर्न करायच्या आहेत की अशा प्रकारचं जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू कशी येते कोएफिशियंट वरून, तर -b/a आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू कशी येते या ठिकाणी, तर c/a. या फॉर्म्युल्याचा आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोग करून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने, तर ते आता आपण एक्झाम्पल नंबर 6 मध्ये बघूया. प्रॉब्लेम सेट नंबर 2.5 मधील एक्झाम्पल नंबर 6. The example number 6 is given in your practice set 2.5 is like this. If alpha and beta are the roots of the quadratic equation y square minus 2y minus 7 is equal to 0, then find the value of alpha square plus beta square and also find the value of alpha cube plus beta cube. Now in this example, the quadratic equation is given. The given quadratic equation is y square minus 2y minus 7 is equal to 0. Now compare this equation by comparing with ay square plus by plus c is equal to 0. We get here the value of a is equal to 1, b is equal to -2 and c is equal to -7.
आता या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटा, नाउ वी नो हियर द रिलेशन बाय now by the relation which relation between the roots and coefficients. By the relation we get here the value of alpha plus beta is equal to minus b upon a. This is the relation between roots and the coefficient. Put the value of b, this minus sign from the formula, and put the value of b, that is negative 2, and divided by the value of a is 1 is equal to 2 upon 1. 2 upon 1 means here 1. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आता आपल्या ठिकाणी 1 मिळालेली आहे. अल्फा इंटू बीटा, also there is a relation between alpha into beta is like this, c upon a. Put the value of c, that is negative 7, divided by the value of a is 1, so we get here negative 7. Okay, now we have to find here the alpha square plus beta square. We know here a plus b bracket square. We know the expansion of a plus b bracket square, that is a square plus 2ab plus b square. आता हे एक्सपांशन आपल्याला माहिती आहे. नाउ instead of a and b, let us take alpha and beta instead of a and b. Hence alpha plus beta bracket square, alpha plus beta bracket square will be alpha square plus 2 alpha into beta plus beta square. काय केलं या ठिकाणी a आणि b चे एक्सपांशन मध्ये आपण अल्फा आणि बीटा असे लेटर्स यूज केलेले आहेत. आता थोडंसं सिम्प्लिफाय करू. आता आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या राईट हँड साइडला आहे. ही जी टर्म आहे मिडल टर्म, हे आता आपण इकडे ट्रान्सपोज करूया कारण आपल्याला याची व्हॅल्यू पाहिजे आहे. तर कशा पद्धतीने ट्रान्सपोज केल्यानंतर दिसेल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा, याला ट्रान्सपोज केल्यावर हा निगेटिव्ह होईल, इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सिंपली हेन्स वी कॅन राईट हियर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, ही साइड आता या बाजूला लिहूत आपण, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा. ही जी आहे ही या साइडला लिहिलेली आहे आणि ही कम्प्लिटली या साइडला आपण लिहिलेली आहे कारण आपल्याला ही व्हॅल्यू सांगितलेली आहे काढायला म्हणून त्या पद्धतीने. आता या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत. आता आपण ऑलरेडी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सुद्धा या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे, ती सबस्टिट्यूट करायची आहे. अल्फा इंटू बीटा इज 1, सो पुट हियर 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू आहे 2 as it is multiplied by the value of alpha into beta is equal to negative 7. Simplify करायचं याला, is equal to square of 1 is 1, this negative will be positive 14. Positive 14 means here 1 plus 14 is equal to 15. Hence we get here alpha square plus beta square is equal to 15. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू आता आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ते इरेज करतो या ठिकाणी. अगेन वी नो दैट द एक्सपांशन ऑफ a plus b bracket cube, that is a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. This is the expansion that we learn in the class 8. तर या एक्सपान्शन मध्ये आता आपल्याला या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये आयडेंटिटी म्हणून आपण त्याला तर अल्फा प्लस बीटा ठेवायचा इन्स्टेड ऑफ ए आणि बी आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करायचं आता आपल्याला या ठिकाणी. कशा पद्धतीने करता येईल तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा इंटू बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. अल्फा आणि बीटा हे लेटर्स आपण यूज केलेले आहे. आता ही जी या ठिकाणची टर्म आहे मधल्या दोन टर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण थोडं सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये करूया. कशा पद्धतीने बघूया. इज इक्वल टू अल्फा क्यूब ॲज इट इज प्लस 3
दोन्ही ठिकाणी आहे, अल्फा दोन्ही ठिकाणी आहे, बीटा दोन्ही ठिकाणी आहे. मग 3 अल्फा इंटू बीटा हा कॉमन घेऊया आणि ब्रॅकेटमध्ये मग काय शिल्लक राहील बघूया. अल्फा 3 अल्फा बीटा कॉमन घेतल्यानंतर इथला एक अल्फा फक्त शिल्लक राहील या ठिकाणी, प्लस 3 अल्फा बीटा कॉमन घेतल्यानंतर इथला एक बीटा फक्त या ठिकाणी रिमेनिंग पार्ट जो असेल तो लिहायचा आहे, प्लस बीटा क्यूब. आता आपल्याला या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग अल्फा प्लस बीटा क्यूब फक्त या बाजूला ठेवायचे आणि ही जी टर्म आहे ही आपण या बाजूला ट्रान्सपोज करूया. म्हणजे आता हा अल्फा प्लस बीटाचं जे एक्सपान्शन आहे, अल्फा प्लस बीटा क्यूबचं एक्सपान्शन, त्याच्यामध्ये हा इथे ट्रान्सपोज करू. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. ही कंप्लीट टर्म इकडे घेऊया. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, ही टर्म इकडे घ्यायची आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट. फक्त आता आपण या ठिकाणी यांची साईडची इंटरचेंज करतोय. साईन चेंज करण्याची काही गरज नाही. ही जी साईड आहे ही आपण या राईट हँड साईडला घेतली आणि ही जी राईट हँड साईड होती ती आपण लेफ्ट हँड साईडला घेतली कम्प्लिटली. त्याच्यामुळे या ठिकाणी साईन वगैरे चेंज करायची गरज नाही. का केलं आपण, तर आपल्याला या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये आन्सर विचारलेला आहे म्हणून. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आता आपल्याला या ठिकाणी काढता येईल. इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढलेली ऑलरेडी. कॅल्क्युलेट स्क्वेअर सॉरी क्यूब ऑफ 1 मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी आहे -7 आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी आहे 1. काय केलं या ठिकाणी, ह्याच्या व्हॅल्यूज आपण अगोदर ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेल्या होत्या, त्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेल्या आहेत आणि आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इज इक्वल टू 1 निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह 21 आणि या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1 मीन्स 21 इज इक्वल टू 22. Hence we get here the alpha cube plus beta cube. The value of alpha cube plus beta cube is equal to 22. This is the answer. In this way, we find out here the value of alpha square plus beta square and alpha cube plus beta cube. We have seen 2 points how to form the quadratic equation when the roots are given, and secondly the relation between the roots and the coefficient of the quadratic equation, and also we have seen the example number 6 that is given in the problem set number 2.8. अशा पद्धतीने या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून क्वाड्रॅटिक इक्वेशन जे चॅप्टर आहे आपलं सेकंड नंबरचं चॅप्टर हे आता आपण घेत आहे. याचे सगळे व्हिडिओ जे आहेत, या व्हिडिओची सिरीज जी आहे ती तयार केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी प्लेलिस्ट बघता येईल. तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्लेलिस्ट बघता येईल आणि त्या प्लेलिस्ट मधून तुम्हाला त्या ठिकाणी टॉपिक वाईज व्हिडिओ जे तयार केलेले आहेत ते टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल आणि तुमच्या अभ्यासामध्ये याची मदत होईल. टॉपिक पाहताना या ठिकाणी मी प्रत्येक टॉपिकच्या पुढे अशा पद्धतीने #1 अशा टॉपिक दिलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 1 तुम्ही 1 बाय 1 या ठिकाणी जायचा. #2 सेकंड टॉपिक या ठिकाणी बघायचा आहे. अशा पद्धतीने हा 02 म्हणू आपण त्याला. #3 अशा पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक टॉपिकला अशा नंबरिंग या ठिकाणी केलेलं आहे. तुम्ही 1 बाय 1 दररोज एक व्हिडिओ जरी आपण बघितला, दररोज ज्याप्रमाणे आपण तासांना बसतो किंवा क्लासेसमध्ये बसतो त्याप्रमाणे आपण जर #1 चा व्हिडिओ बघितला, त्याच्यानंतर #2 नुसतं बघू नका, तर त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते एक्झाम्पल आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. जिथं जिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येईल त्या ठिकाणी पॉज करा, स्टेप समजून घ्या, कंप्लीट करा. रिमेनिंग एक्झाम्पल जे असतील त्याच्यामधले ते रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करा. असे सगळेचे सगळे टॉपिक या ठिकाणी या एक्सरसाइज मध्ये या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या अंतर्गत दिलेले असतील. ते सगळे व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला प्लेलिस्टवर अवेलेबल असतील. तुम्ही या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सगळं पाहता येईल. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.